येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। एसटी बस आणि टँकरची जोरदार धडक, ज्यामध्ये 20हून अधिक प्रवासी जखमी झाले। हा दुर्दैवी अपघात घडलाय पिंपळगाव टोलनाक्याजवळ। नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्याजवळ एसटी बस आणि टँकर यांची जोरदार धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 20 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे। रविवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली। जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आणि जखमींवर पिंपळगाव बसवंतमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या अपघाताची घटना CCTV मध्ये देखील कैद झाली आहे। जळगाव आगाराची बस मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात घडलाय। पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर ही बस भरधाव वेगाने आली आणि चालकाचं नियंत्रण सुटल्याने बसने टँकरला मागून धडक दिली। त्यामुळे बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचं नियंत्रण सुटलं अशी चर्चा आहे किंवा असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। दरम्यान या टोल नाक्यावर नेहमीच कार, जीप अशा वाहनांच्या रांगा असतात। बस टँकरवर धडकल्यानं सुदैवानं मोठा अनर्थ टळलाय। तरीही काही प्रवाशांना जबर मार लागलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे।